रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 629. जळो माझी ऐसी बुद्धी, मज घाली तुझ मधी. आवडी हे विधी, निषेधीच चांगली. तू स्वामी मी सेवक, उंच पद नीच एक. ऐसे करावे कौतुक, नको करू खंडना. जळ न खाती जळा, वृक्ष आपुलिया फळा. भोगता तो निराळा, तेणे गोडी निवडिली. हिरा शोभला कोंदणे, अलंकारी मिरवे सोने. एक असता तेणे, काय दुजे जाणावे. उष्णे छाये सुख वाटे, बाळे माते पान्हा फुटे. एका एक भेटे, कोण सुख ते काळी. तुका म्हणे हित, हेची मानी माझे चित्त. नव्हे आता मुक्त, ऐसा झाला भरवसा. देवा, जी बुद्धी मला तुझ्यात घालते, म्हणजे तुझ्याशी माझे ऐक्य करते, त्या बुद्धीला आग लागो. कारण कर्ता कर्म क्रिया ही त्रिपुटी ठेवून विधिनिषेधांचे पालन करणे व तुझी भक्ती करणे हेच मला चांगले आवडते. तू स्वामी, मी सेवक. तुझी योग्यता श्रेष्ठ, माझी कनिष्ठ. हीच गंमत करावी असे मला वाटते. याकरिता तुझ्या माझ्यातील भेद नाहीसा करू नकोस. देवा, भेदात कशा गमती असतात ते बघ. पाणी कधी पाण्याला पीत नाही. वृक्ष कधी स्वतःची फळे खात नाही, तर त्याला पिणारा व खाणारा भोक्ता म्हणून एक निराळाच असतो आणि तो त्यातील गोडी जाणतो. सोन्याच्या कोंदणामुळे हिरा शोभतो. सोने अलंकारामुळे तरुण स्त्रियांच्या अंगावर मिरवत असते. याप्रमाणे सर्व व्यवहार भेदात होतात. मुळातच एक असेल तर त्या एकाकडून दुसऱ्याला जाण्याचा व्यवहार कसा होईल? उन्हामुळे सावलीचे सुख वाटते, बाळामुळे आईला पान्हा फुटतो. याप्रमाणे द्वैतात सुखाचा व्यवहार होतो. एकाला एकच भेटला तर त्या अद्वैत स्थितीत कोण कोण्या सुखाचा अनुभव घेणार? तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू स्वामी व मी सेवक होण्यातच माझे हित आहे असे माझ्या मनाला वाटते. त्यामुळे मी मुक्त होणार नाही असा माझ्या बुद्धीचा निश्चय झाला आहे. या अभंगाचे तात्पर्य मुक्तीची निंदा करण्यात नसून आत्यंतिक भक्तीची स्मृती करण्यात आहे. रामकृष्ण हरी. श्री कृष्ण अर्पणमस्तु.